नमस्कार, मी अशुतोष तायडे आपलं सुंदर असा ब्लॉग घेऊन आलेलो आहे. आज आपण सध्या मिरचीमध्ये असल्यामुळं आज बंटीनं आज म्हटल्याप्रमाणे आज बिर्याणी इथं आज तयार होत आहे. बघा मित्रांनो, बंटीनं चिकन आणलेलं आहे आणि जबरदस्त असं चिकन भेटल्यानंतर काय काय म्हणता पाणी पिऊन घ्या. बघा मित्रांनो चिकन तर बंटी म्हणतो धुवून घ्यायचं म्हणजे पिऊन घ्यायचं म्हणतो. बघा आणि हो पण आपल्यासोबत आज काय नाव आहे, कुठून आला तू, काय सामा. बघा मित्रांनो, हा आला आहे लवळेगावतून स्पेशल बिर्याणी खासाठी बंटी सोबत आलेला आहे. तर मित्रांनो जुळत राहा, आपण सुंदर असा आज ब्लॉग तयार करा. मित्रांनो बघा, आपण चिकन आणलेलं आहे, पाव किलोच आणलेलं आहे. आम्ही दोघं जणच आहे त्याच्यामुळे पाव किलो ठीक आहे चिकन सगळ्यासाठी. मित्रांनो बघा, आपलं सुंदर असा तांदूळ रेडी झालेला आहे, चिकन रेडी झालेलं आहे आणि आता पटकन आपण रेडी. तर मित्रांनो आपण घेतलेला आहे कांदा, सर्वप्रथम आपण कांदा लगेच कापूया का सील काय मध्ये. तर मित्रांनो आम्ही आज छान मेहनत केलेली आहे, करणार आहे आणि सुंदरशी बिर्याणी करून बघण्याचा प्रयत्न करत आहे. कांदा बघा मी कापत आहो आणि फार सांभाळून कापायची गरज आहे, कारण कांदा हा बिर्याणी टाकल्याशिवाय मजाच नाही. कांदा आम्ही प्रत्येकाने 3 कांदा यूज केलेला आहे, कारण की कांद्याशिवाय टेस्ट लागत नाही. आणि आपल्या सोबत आज बंटी आणि असिस्टंट आर्य आज आपल्या समोर बिर्याणीचा लाभ घेणार आहे. लाभ वाफ नाही, लाभ पण लाभ. तर 2 तुकडे झाले, पूर्णपैकी झालेले आहे. तर आपण आता लगेच बिर्याणी उकडं बोलूया. ऋताली सुट्टी आला. तर मित्रांनो आपल्याला कसं करायचं बेटा, तसंच करायचं. तर मित्रांनो आता बिर्याणी सगळं रेडी आहे, पण आमचा सध्या जी आम्हाला बिर्याणी करायची ती बिर्याणीला गंजच नाही सापडू आला. बंटी पण कोशिश करतो सापडण्यासाठी. सापडली का रे, सापडला गंज यार, सापडा पटकन, गंज सापडल्याशिवाय राहणार. बघा मित्रांनो गंज इथं ठेवलेला आहे, 2 गंज आपल्याकडे, एक छोटा एक मोठा आहे. तर छोटा होईल तो भांडा, याच्यात केळी ठेवले, घे तोच घे. अरे तो लहान होईल ना, लहान होईल फक्त भाज्याचा पेस्ट कर, फक्त कुकरा टाक भात पेस्ट करून मग ते कढईत पण झालं असतं. शिजवता लागेल ना. चला मग चलो. तर मित्रांनो आपण तर मित्रांनो प्लॅन चेंज झालेला आहे. सध्या आपण आता यूज केलं, आपण बघून म्हटलं होतं बघूनमध्ये आपल्याला करायचं नाही, तर आपल्याला करायचं आहे या मिक्सरमध्ये. मिक्सर आपला इथं वरच होतं, जास्त शोधायचं काम पडलं नाही. मिक्सर खूप लहान पडलं का. बघा मिक्सर आपल्याला भेटलेलं आहे, मिक्सरच्यात आपल्याला करायचं आहे. तर मित्रांनो सध्या आता आपण मिरच्या कापत आहोत. मिरच्या आपल्या कापायच्या राहिल्या होत्या, तर मग शेवटी गॅस पण आल्याप्रमाणे आता आपण कापणार आहे. आणि मित्रांनो इथं आपल्याला ठेवेल आहे या कुकरमध्ये आपल्याला बिर्याणी करायची आहे. तर आम्हाला बघून करायचं होतं पण बघून सापडलं नाही, तर मग आता आम्ही करत आहे कुकरमध्ये. हा रे तेला त्रे तेला. तर सर्वप्रथम मित्रांनो तेल टाका आपल्या या कुकरमध्ये, टाका मोकळपणे, जाऊ द्या तिकडं, काय करायचं आपल्याला वरून पण. तर मित्रांनो बघा सर्वप्रथम आपण तेल इथं टाकलेलं आहे. तेल थोडं गरम होऊ द्यायचं. तेल टाकल्यानंतर मिक्स करायची पहिले, पोह्याला ठेवून द्यायचं. कमी होते का, बंद कर, चालू केलं. तर मित्रांनो बघा आमची बिर्याणी सध्या मोबाईलमधून पाहून होत आहे. आणि आता एक शॉट आलेला आहे की अद्रक लसण पेस्ट हा त्या बाईनं सांगितला होता, अद्रक लसणचा पेस्ट राहिला. ठीक आहे, बंद कर. तर मित्रांनो सर्वप्रथम आपण चिकन धुतल्याप्रमाणे एका वाटीत टाकलेला, आणि वाटीत टाकल्याप्रमाणे आपण चिकनवर हळद टाकलेली आहे, मिरची टाकलेली आहे, मसाला टाकलेला आहे आणि धनिया टाकलेला आहे. आणि आता सध्या आपण टाकलेले सुहानाचा बिर्याणी मसाला टाकू पडते बाय. बघा आपण कांदा टाकत आहे बघा सुंदरपैकी, आणि याला लालसर होईपर्यंत त्याला गोलगोलपर्यंत करायचं, घालून घ्यायचं स्वच्छपैकी. थोडं काय टाकलं, जाऊ दे टमाटो काप. तर मित्रांनो आपण टमाटे आणि मिरच्या सोडलेल्या आहेत. आणि सर्वप्रथम आता आपण याला हलवते मस्तपैकी, सुंदर अशी बिर्याणी करते.
आजी पण इथं बसलेली आहे. पोर आले आम्हाला काय करू आले काही नाही. बंडा इथं बिर्याणी शिकत आहे. अहो ते फोन नाही उचलले मागा 2-3 वेळा लावले. ते म्हणतील की आता ते घरी आलो काय म्हणतील तुम्ही फोनच कोण करत होते आम्हाला. स्वच्छ असं चिकनला व्यवस्थित मेस्ट करून 10 मिनिटासाठी सुकवायला ठेवायचा आणि त्याच बाजूला आपण तांदूळ व्यवस्थित आपण सुकवून ठेवलेले आहेत. तर मित्रांनो 5 मिनिटं सभर ठेवायचा. आपले इथं अजून जास्त प्रमाण झालेलं नाही. चांगलं यांना पकू द्यायचं. नंतर आपण हे उचलून सगळे पीस आपण हे याच्यावरून टाकून द्यायच्या म्हटल्याप्रमाणे. सगळं पण आपण आणलं तर चिकन हे टाकून द्यायचं आणि पद्धतशीर पण याला मिक्सर करून घ्यायचं पद्धतशीर असं. आपण याच्यात फक्त दही टाकलं नाही आणि दूध टाकलं नाही त्याच्यामुळे थोडं आपलं एक गोष्ट आपली राहिलेली आहे. तर ठीक आहे नसल्यापेक्षा पाणी पण तुम्ही टाकू शकता. मित्रांनो असं सुंदरसं मिक्सर करून घ्यायचं पद्धतशीरपणे. कांदा आणि टमाटे सगळं झाल्यानंतर आणि थोडं मग त्याला होऊ द्यायचं. थोडं आपण पाणी घ्यायचं पाणी टाकून. आपलं चिकन इथं शिजवायला ठेवलेलं आहे दममध्ये ठेवलेलं आहे म्हणजे जेणेकरून चिकनला त्यात आपण पाणी वगैरे टाकले नाही कारण की त्यात ऑलरेडी पाणी असतं त्याच्यामुळे आपण त्यात पाणी टाकले आणि याला थोडं कमी पॉवरमध्ये शिजवायला ठेवलेले आहे. पण तिनं आंघोळ वगैरे स्वच्छ केलेली म्हणजे 3 दिवसानंतर आंघोळ केलेली आहे. मी पण आज आंघोळ केली 3 दिवसानंतर. आणि आता आमची चालू बिर्याणी तडफळा काय सांगा तुम्हाला. पण ठीक आहे माझ्या ते येऊन राहिलेली आहे. मामाच्या घरी येऊन काहीतरी वेगळं काहीतरी करायला भेटत आहे. ठीक आहे जरा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कारण की अशीच आमची व्हिडिओ होत आहे ते. थँक्यू. सुगंध आलेला आहे मित्रांनो आणि असं वाटलं नव्हतं आम्ही बिर्याणी करू शकेल पण बिर्याणी झालेली आहे मस्तपैकी सुंदर असं. बिर्याणी झालीच नाही कारण की आपले चावल इथं पडलेले पण आपण याच्यात जो मसाला टाकला होता तो सध्या रेडी होत आहे. आणि सपोज आर्यन पण आलेला आहे. आर्यन काय सांगतो बिर्याणीबद्दल. काय खाऊन जेवण करून आला काय तू. तू सांगितलं ना जेवण करून नको आज बिर्याणी खायची आपल्याला. चॉकलेट खाल्लं का. कुठून खाल्लं. मामा दुकान भेटलं का. अरे वा. काय म्हणतो बिर्याणीबद्दल 2 शब्द. मस्त आपला मस्त मसाला शिजत आहे. वरून आता थोडं पाणी टाकायला सांगितलेलं आहे. तो 1 ग्लास पाणी टाकायचं जेणेकरून आपला भात रेडी होत आहे. बघा मित्रांनो सुंदर असा कलर आलेला आहे. आणि घे पाणी घे लवकर चाल लवकर. मित्रांनो बघा टाकत आहे. मित्रांनो बघा मित्रांनो पूर्णपैकी तांदूळ टाकलेले आहेत आपण आणि आता सध्या आपल्याला पाणी कमी पडलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला याच्यात वरून पाणी टाकायचं 100% पाणी टाकायचं. मित्रांनो पाणी टाका लवकर. तिथे लवकर पाणी घे. ओ माय गॉड. पाणी घे पाणी घे पाणी घे पाणी घे. सुंदरसा असा आपला कलर दिसत आहे बिर्याणीचा. अतिशय सुंदरसा झालेला आहे आणि याला ठेवणे हे आपल्याला कमीत कमी 10-20 मिनिटं मस्तपैकी. मित्रांनो आज खूप मेहनत झाल्याप्रमाणे आता आपली बिर्याणी मिक्सात आपण ठेवलेली आहे. त्याला त्याच्या 2 शिट्ट्यावर ठेवायचं आहे. इथं लॉलीपॉप पासून घातलेला आहे. बंटी म्हणतो आता आपण पबजी खेळू पटकसा. गेम आपला होतो 8 मिनिट 100% पबजीला जाणार आहे. थोडी मेहनत आम्ही खूप लावलेली बंटी लवकर आम्ही लवकर पबजी गेम खेळणार आहे. आणि इथं पबजी आपल्या रेडीमेड होत आहे आपली बिर्याणी. तर थांबेल राहा नक्की बिर्याणी होतं. सध्या आपली बिर्याणी रेडी झालेली आहे. सुंदरशी अशी आपला सुंदरसा असा बिर्याणीचा कलर आलेला आहे आणि सुंदर वास पण इतका मस्त. मित्रांनो बघा अशी सुंदरसा बिर्याणी झालेली आहे. पीस पण अतिशय सुंदरसं लज्जत शिजलेले आहेत. मित्रांनो खूप सुंदरसं झालेलं आहे आणि याला मोस्टली खर्च मित्रांनो 170 रुपये लागलेले आहेत. जास्त खर्च लागला नाही. बंटीला पण विचार काय वाटणार कशी आली बिर्याणी. जेटे 440 का झटका लागलेला आहे. पण आपली ही जी बिर्याणी आहे 100% 70 रुपयाची आपण केलेली आहे. तर मित्रांनो अशी आपली बिर्याणी आज रेडी झालेली आहे. नक्की जर व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा सबस्क्राईब करा घंटा विसरू नका. थँक्यू सो मच व्हिडिओ राहिल्याबद्दल. तर मित्रांनो फायनली बिर्याणी बघा मित्रांनो विचार करू शकणार नाही. खूप सुंदरशी बिर्याणी तयार झालेली आहे. अतिशय सुंदरसा असा वास आणि बंट्याच्या तोंडातला खूप सुंदरसा. ऋता का झाली बिर्याणी एक नंबर. बंटानं बनवली आम्ही सगळ्यांनी बनवलेली आहे. आणि ही खालची रस्सा मटणाचा म्हणजे चिकनचा
मस्त इथं पाणी पण आणलं बंड घे मग. फायनली सगळ्यांना जेवण वाढून घेतलेलं आहे, सगळेजण जेवत आहे. मी सुद्धा जेवण केलं. मेहनत खूप झालेली आहे, पण प्रकारची बिर्याणी झालेली आहे, जशी पाहिजे तशी बंटी सारखी मनासारखी सगळ्याच्या सारखी आणि सगळ्याच्या लाल बहिणी मस्त पैकी बिर्याणी आणि रस्सा सुंदरसा झालेला आहे. चला मग भेटू नक्की नक्की पुढच्या ब्लॉग मध्ये. चला बाय करा. बाय.